तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज हिला घेऊन आले लाडेला बाहेर, म्हणजे ती रोजच बाहेर असते. आणि पाठीमागं सरकार करतोय बादलला तयार, म्हणजे त्यांना बादलला खेळायचे. सरकार मुहूर्ती काढायची असली तर काढा. हां, चला आता मामा दोन्ही मामा करतात बादलला तयार. लाडू बाय. आता ओम बसलाय. हा ओम लय भिकडे रे, त्याच्या आवडाले पोरच त्या दिवशी ते बाळ आणते कसे मस्त बसले होते. ओम लयच भिकडे. आता गुरं खाऊन आराम करतायत, काही पाण्याची वाट बघतायत, काही आराम करतायत. त्यांना आता पाणी दाखवायचे थोड्या वेळाने. तिकडे नेपेची कुट्टी काही शिल्लक आहे. आता मी तुम्हाला पाखराचं पिल्लू दाखवतो. आहे का उडून गेलं काय माहिती. हे आहे रे, बघा ना, आता त्याला पंख आलेत, मोठं झाले. मला 8 दिवसाच्या आत ते उडून जाईल. या हप्त्यात ते उडायचं शिकन, उडून जाऊन त्याची वाढ किती पटपट ग्रोथ झाली हा त्याची. आता हे पाखरू वाटतंय ते, पण आहे पिल्लू. कारण पंख वगैरे मस्त आले त्याला. कलर आणखीन डार्क झाला नाही, म्हणजे थोडंसं ग्रे कलरमध्ये, डार्क नाही झाला आणखीन, पण मस्त खोप्यात बसले. आता त्याची माझी ओळख झाली वाटते. ती म्हणत असं राहिली, माणूस सारखं येतोय, मला बघतोय, परत जातोय. मस्त पिल्लू आहे, मस्त सेफ्टीत राहिलं. बरं झालं, मला तर आनंद आहे. एक तरी पिल्लू त्या खोप्यात सक्सेस झालं. नाही तर पहिले 2 अंडे गायब झाले, त्याच्यानंतर 2 अंड्यामधलं 1 अंडू गायब झालं, परत एक तरी पिल्लू झालं. बरं झालं नांदेने. आणि तो बघा हरण्या आहे ना, आराम करतोय. हरण्या कुठं जाणार नाही, तर तुम्हाला दाखवतो हरण्या. तर हे बघा, ती गंगा आहे आणि गंगाजवळ हरण्या आहे. कारण गंगा तिच्या साईडच्या गाल जरा मारामारी करते ना, त्याच्यामुळं मुद्दामून हरण्याला तिच्या जवळ बांधले, म्हणून हरण्या इथे, बाकी काहीच नाही. आणि चिमण्याची जरा जागा बदलली, कारण की काल बैल कामावर होते आणि मेंढासचं उष्ट चिमण्याला जरा आवडत नाही, म्हणून चिमण्याला तिकडं साईडला बांधलं होतं, गौरांगच्या अलीकडं, म्हणजे काबरीच्या बाजूला बांधलं होतं चिमण्याला. नाही बाकी काहीच नाही. सकाळी ह्याला नेपेरची कुट्टी खायला टाकली होती, नेपेर आणि ऊस. तर गुरांनी पाला खाऊन घेतला, बाकी काड्या तशाच राहून दिल्या नेपेरच्या. असं करतं मेंढास. पोरांनी ह्याला बाहेर काढलंच होतं ना, तर म्हणलं चला आंब्याच्या शेतातून येऊ एकदा. तर ह्याला घेऊन आले आंब्याच्या शेतात. हा चल रे. आंबा इथं सावलीत थांबतो ह्या आंब्याच्या थोडं. हाय चल पुढचं, चल बस. हाय, काय होतं ना, आता बादलला पण पोरं ओळखायला लागलेत, मालक वगैरे ना, तर त्याच्यामुळं दुसऱ्या पोरांना चालायला जरा नाटकच करायला लागलाय तो आता. म्हणजे मला चालतो आणि मला नाही चाललं ना, तरी मग मी टाच मारतो त्याला, मग चालतो तो. पण बाकीच्या पोरांना नाटकं करतो तो, चालायला परेशान करतो थोडासा. भैडूला चालतो, भैडूला माहीत झालं ना, भैडूला चालतो. त्या दिवशी भैडूला पण चालला नव्हता, पण मी त्याला आता पाहिजे तिकडे नेतो, जरा टाच मारतो, गळ्यातली दोरी धरायची, इकडे करायला लागलं तर बरोबर चालतो. चल हा बघा, आता मस्त. तसं तू चालायला मस्त आहे, फक्त माणसाने त्याला बरोबर हँडल केलं पाहिजे. आपण त्याला हँडल केलं ना बरोबर, मग तो मस्त चालतो. आता बघा, मला इकडे यायला नाटकं करत होता, पण आता मस्त चालायला लागला. ओमला बसायचं म्हणलं की नाटकं करतो बादल, म्हणजे त्याला ओळखू आले. पोरं विनाकारण परेशान करतात. तर ना आता बसलोय सावली दुपारचं. बादलला लय लांब घेऊन गेलो होतो मी, नंतर पोरं खेळले ना, त्याच्यानंतर मी तळ्यावर घेऊन गेलो होतो बादलला. मग तळ्यावर आपल्या आंब्याच्या शेतातून तसंच तळ्यावर गेलो आणि येताना रोडने आलो. आणि पाठीमागं बगिरा बसले ना, तर बगिऱ्याला आज धुवून काढले मस्तपैकी. आणि त्याला इथं कसं आहे, इथं बघा त्याचं पोट हालत नाही, म्हणजे धापा भरत नाहीत त्याला इथं. थांब ना 2 मिनटं. तर त्याच्यामुळे धापा भरत नाहीत, तर आरामात रवंत करतोय आपल्या धनश्रीसोबत. त्याला पाठीत खाली ठेवलं तर इकडं ओम बसल्या साईडला. आता आम्ही झोपायच्याच तयारीत आहेत, म्हणजे दुपारी काही काम नाही ना, म्हणजे दुपारच्या नंतर मला आहे काम, पण ओमला काय नाही. ओम बसणार आहे लाडूबाईला खेळत. तर तिला ही घरात सारखी बाहेर जायचं करते. बाहेर आणलं मग शांत बसते. लाडो ए बरोबर की. आणि तो बघा बादल आहे ना, तर त्याला अलीकडे बांधले सावलीत. आल्यानंतर मी त्याला सावलीत बांधलं. तर बादल इकडे रे, मी केळी आणखीन पिकल्या नाहीत बरं का, आपल्या पिकतीलच पुढच्या महिन्यात. तर मित्रांनो, मी आलो होतो तिथं नेपेर तोडण्यासाठी संध्याकाळी गुरांना खायला. तर आलो करवंदीच्या झाडाकडं.
तर करवंद आपले पिकायला चालू झाले बरं का. एक सबस्क्रायबर दादांना आपल्याकडे करवंद खायलायचं होतं, तर तुम्ही येऊ शकता. आता करवंद पिकायला चालू झालेत. पण मी जाण्याच्या अगोदरच कुठं पण तुम्हाला सांगतो, पाखरं अगोदरच हजर असतात बा. पाखरं काय करवंद ठेवतच नाहीत, माझ्या अगोदर हजर असतात. हे बघा असे आहेत आपले करवंद, एवढ्या साईजचे आहेत आणि असे काळे आहेत. तर बघून बघून घेतले ना तर भरपूर आहेत. हे बघा हे आता लाल झाले म्हणजे पिकणार आहे थोड्या दिवसांनी. माझ्या हातात आहेत हे काळे आहेत. करवंद आहेत बरं का भरपूर, पण पलीकडं काट्यामध्ये आहेत. जे करवंदाच्या झाडाला स्वतः पण काट आहेत आणि इथं बाबळीचं पण झाड आहे ना वरती, तर त्या बाबळीचे पण काट आहेत तिथं. नाही तर तिकडं मध्ये भरपूर करवंद आहेत. आता करवंद पिकायला चालू झालेत. ह्या झाडाला मला एवढे सापडलेत. तर हे बघा हे नवीनच कुठाना माझ्या ही पडली गावानीत. आता हिला काढतो बाहेर. हे नंदिनी, मग काय चाललंय, कशी मज्जा, कशी मज्जा आली ती नंदिनीची. अरे मी फक्त आता याच वेळेस असं कुठाना झालं दाखवलं बरं का. नाही तर असं काय झालं ना, माझी प्रायोरिटी आतवर असते की त्याला बाहेर काढणं. अशा घटना सारख्या होत्यात बाबा. ह्याच्यातच ह्यांची मोडतोड होती वासरांची, पण ते होतात अशा घटना. पण मी फक्त यावेळेसच दाखवलं कारण ती जरा सेफमध्ये बसली होती त्याच्यात. म्हणजे ती पडलीच होती पण जरा होती व्यवस्थित, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तिने शेण पण त्यातच टाकलं होतं नंतर पडल्यावर. पण हे वासरांच्या अशा गोष्टी होतातच. मी आजवर काढत असतो मग कधी कधी तुम्हाला दाखवत पण नसतो. नंदिनी की काय झालं ते बघा, कुट्टीसमोर हिरवी मका पडली ना. बैल आज कामावर गेले होते म्हणून बैलांसाठी मी मक्का आणली. तर ती मी मक्का आणून तिकडे टाकली. मक्काच्या ह्याला घाबरली की काय झालं तिलाच माहिती. आणि मी मक्का टाकली आणि परत कुट्टीचं एक कॅरेट भरलं आणि दुसरं कॅरेट इकडे ठेवायला गेलो. तर नंतर मी बघितलं तर ही त्याच्यात पडली होती, घावणीत पडली होती नंदिनी. तर ती मकाला भिवून पडली का कशी मला माहीतच नाही. आणि ती पडल्यापासून पुढं मी 2 कॅरेट भरले पण कुट्टीचे, म्हणजे तिथली कुट्टी 2 कॅरेटमध्ये भरून ठेवली. मग मला नंतर कळलं की ही त्याच्यात पडली गव्हाणीत. ए राणी मार नको, तेव्हा काय राणी तिला मारते ती तिला मारते. तो काल आणलेला कडबा त्या पोलच्या पलीकडून टाकलाय, त्याला पण कुट्टी करूनच तिकडे टाकायचं आहे. आणि आज राहिलेला कडबा आणलाय म्हणजे आता काटवांतला कडबा पण संपला. जवळपास आपले कामं संपत आले म्हणायचं आता. उन्हाळी कामं बरं का. ह्यांना आज कुठं चरायला बांधलंच नाही, जागेवरच खायला टाकली डुबरीला आणि त्याला गौरांगंदे. आता ही डुबरी आहे ना, तर हिची व्यसन जरा नाकात बुडाली होती ना, तर ती अगोदर फक्त वेसणीला बांधत होते. पण आपण आहे ना वेसणीला आणि मोरकीला दोन्हीला पण बांधले तिला. तर बदलायची नको, तिचे मालक बदलायचे तेव्हा बदलतील. पण आपल्या इथं तर तिला वेसणीला मोरकीला दोन्हीला बांधतो आपण. हा बघा हा आपला हरण्या दुसऱ्या वासरासोबत आणलं ना तर मारामारी करतो. म्हणजे राणीसोबत आणि त्यांच्यासोबत आणलं ना, राणी देवशिवनी लालीसोबत आणला की मारामारी करतो. त्याच्या आईसोबत आणला की मग मारामारी करत नाही आणि इकडं तिकडं पळत पण नाही, आईसोबतच राहतो.